नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवर मी कांचन शेटे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण विपणन आणि विक्रय कला या विषयाच्या अभ्यासक्रमाची थोडक्यात ओळख करून घेतली आणि आज आपण या विषयाच्या द्वितीय सत्रातील पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे विक्रय कला. यामध्ये प्रथमतः प्रकरणाची प्रस्तावना आपण बघणार आहोत. त्यानंतर विक्रय कला ही संकल्पना समजून घेताना त्याचा अर्थ व व्याख्या जाणून घेणार आहोत. तसेच विक्रय कलेची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर विक्रय कलेची व्याप्ती समजून घेणार आहोत आणि शेवटी विक्रय कलेची आधुनिक संकल्पना यावरही चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवातीला प्रकरणाचे प्रास्ताविक किंवा प्रस्तावना समजून घेऊया. मित्रांनो, वर्तमान परिस्थितीत विक्रय कलेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले दिसून येते. विक्रय कला ही ग्राहकाला सेवा देणारी कला म्हणून ओळखली जाते. विक्रय कला आणि ग्राहकांची सेवा यांचे अतूट नाते असल्यामुळे सेवा यावर अधिक भर दिला जातो. यशस्वी विक्रय कला ही यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली मानली जाते. सर्व कलांमधील एक जुनी कला म्हणजेच विक्रय कला होय. विक्रय कला ही मानवी इतिहासा इतकीच जुनी आहे. जुन्या काळात धर्मोपदेश, व्यापारी, शास्त्रज्ञ, राजकारणी या सर्व व्यक्तींनी आपल्या कल्पना व आपली मते इतरांना पटवून देण्यासाठी विक्रय कलेचा वापर केलेला आढळून येतो. विक्रय कला ही अगदी प्राचीन काळापासून व्यवहारात प्रचलित असली तरी तिची तत्वे शास्त्रीय दृष्ट्या आत्मसात करण्याचा प्रयत्न गेल्या शतकाच्या सुरुवातीपासूनच होऊ लागला आहे. आधुनिक व्यापार तंत्राचा विचार करता उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ, बाजारपेठेची वाढती व्याप्ती, उत्पादन आणि विक्रीत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा, वस्तू विक्रीच्या विविध पद्धती इत्यादी ठळक वैशिष्ट्ये आढळून येतात. त्यामुळेच आजच्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी ग्राहक दिसून येतो. उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि व्यापारी अभिकर्ते व्यावसायिक क्षेत्रात वावरताना वेळोवेळी विक्रय कलेचा पुरेपूर वापर करताना आढळून येतात. प्रत्यक्ष ग्राहक संपर्क ज्या ज्या वेळी येतो किंवा येण्याची शक्यता निर्माण होते त्या त्यावेळी ग्राहकाला यशस्वीरित्या हाताळण्यासाठी विक्रय कला हे महत्त्वाचे शास्त्र आधुनिक व्यापारात वापरल्याचे दिसून येते. आधुनिक व्यवसायाच्या गतिमान विकासात विक्रय कला ही महत्त्वाची भूमिका बजावीत असते. विक्रय कलेचा वापर हा फक्त दृश्य वस्तूंसाठीच होतो असे नाही, तर अदृश्य वस्तू किंवा सेवांच्या विक्रीसाठी देखील विक्रय कलेचा वापर केला जातो. विक्रय कलेचे महत्त्व ओळखून या कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्था काढून विक्रय कलेचा विकास करण्याचा प्रयत्न हा भारतात सुरू आहे. प्रत्येक देशाचा विकास व त्या देशातील उद्योगधंद्यांचे यशापयश हे प्रभावी विक्रय कलेवरच अवलंबून असते. ज्या देशात विक्रय कलेचा वापर होऊन वस्तूंची विक्री केली जाते ते देशात वस्तूंची विक्री जास्त होते. त्यामुळे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते. त्याचप्रमाणे निर्यात वृद्धीसाठी विक्रय कलेचा वापर केला असता देशातून निर्यात वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होऊ शकते. म्हणूनच विक्रय कले सामाजिक शक्ती व राष्ट्रीय गरज म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. सर्वसाधारणपणे आपलीच वस्तू ग्राहकाने विकत घ्यावी म्हणून विक्रेता ज्या तंत्राचा अवलंब करतो त्याला उद्देशून विक्रय कला असा शब्द वापरला जातो. परंतु विक्रय कला या शब्दाला असणारा अर्थ काळाच्या ओघात सतत बदलत आला आहे. त्यासाठी विक्रय कलेच्या विकासाच्या इतिहासाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. मित्रांनो, विक्रय कलेचा उगम व विकास एकदम झालेला नाही. तो हळूहळू व टप्प्याटप्प्यातून विकसित झालेला दिसून येतो. विक्रय कलेच्या विकासात प्रथम व्यापाराचा, नंतर विक्रेत्याचा व त्याचबरोबर विक्रय कलेतील अंगभूत वैशिष्ट्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. विक्रय कलेच्या विकासातील हे 3 महत्त्वाचे घटक लक्षात घेऊन विक्रय कलेचा पूर्वेतिहास अभ्यासावा लागणार, यात कोणतीही शंका आपल्याला दिसत नाही. आता आपण विक्रय कला या संकल्पनेची उत्क्रांती किंवा अर्थ थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, विक्रय कला म्हणजे वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकाचे मन वळवण्याची कला होय.
ग्राहकाच्या मनात असलेली वस्तू खरेदी करण्याची इच्छा अधिक प्रबळ करणे व आपल्या वस्तूबद्दलचे महत्त्व ग्राहकाला मनोमन पटवून देणे म्हणजे विक्रय कला होय. विक्रय कलेत विक्रेत्याच्या कौशल्याला महत्त्वाचे स्थान असून त्या कौशल्यावरच विक्रय कलेचे यश बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. यानंतर आता आपण विक्रय कलेची व्याख्या समजून घेऊया. मित्रांनो, पहिली व्याख्या आहे श्री विल्यम कार्टर यांची. त्यांच्या म्हणण्यानुसार विक्रय कला म्हणजे लोकांना वस्तू विकत घेण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होय. दुसरी व्याख्या आहे श्री डी ब्रेनेन यांची. त्यांच्या म्हणण्यानुसार मानवी गरजा समजावून घेणे व त्या पूर्ण करण्यासाठी मार्ग सुचवण्याचे शास्त्र म्हणजे विक्रय कला होय. यानंतर आता आपण विक्रय कलेची वैशिष्ट्य जाणून घेऊया. यामध्ये विक्रय कलेचे पहिले वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मौखिक सादरीकरण. मित्रांनो, विक्रय कलेत मौखिक सादरीकरण केले जाते. याला विशेष महत्त्व आहे. भाषा, संवाद कौशल्य, वेळ, पद्धत तसेच विक्रेत्याचे व्यक्तिमत्व या सर्वच गोष्टींचा सादरीकरणाशी संबंध येतो. यानंतर विक्रय कलेचे दुसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ग्राहकांचे मन वळविणे. मित्रांनो, विक्रय कलेत ग्राहकांचे मन वळविले जाते. त्यांना वस्तू अथवा सेवांची माहिती दिली जाते. त्यांचे मन परिवर्तन किंवा मत परिवर्तन करून त्यांना वस्तू अथवा सेवा विक्रीचा प्रयत्न केला जातो. तिसरे वैशिष्ट्य आहे ग्राहक वर्ग. विक्रय कलेमुळे ग्राहक वर्ग निर्माण होतो व कायमस्वरूपी तो टिकवून ठेवता येतो. यानंतर पुढचे वैशिष्ट्य आहे तुलनात्मक विचार. मित्रांनो, विक्रय कलेमध्ये वस्तू, सेवा, शिक्षण अथवा प्रशिक्षणाचाही समावेश होतो. वस्तू व सेवांचा तुलनात्मक विचार या ठिकाणी केला जातो. यानंतर पुढचे वैशिष्ट्य आहे सर्जनशीलता. मित्रांनो, विक्रय कला ही सर्जनशीलतेशी संबंधित अशी क्रिया आहे. यानंतर प्रतिनिधी. विक्रय कलेत विक्रेता संस्थेचा प्रतिनिधी असल्याने विक्रय कला एक प्रतिनिधिक स्वरूपाचे काम करतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे विक्री. विक्रय कला ही वैयक्तिक विक्रीशी संबंधित आहे. यानंतर आता आपण विक्रय कलेची व्याप्ती जाणून घेणार आहोत. अनेक मुद्दे हे विक्रय कलेची व्याप्ती समजून घेताना आपण बघूया. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की विक्रय कला ही ग्राहकाचे मन वळविण्याची, ग्राहकांबरोबर उत्तम संबंध प्रस्थापित करण्याची कला आहे. या दृष्टीने विचार करता विक्रय कला ही सर्वव्यापी कला ठरते. साहजिकच विक्रय व्यवसायाची व्याप्ती ही मर्यादित न राहता इतकी व्यापक झाली आहे की त्यात कोणत्याही मानवी घटनेचा सहज समावेश होऊ शकतो. मित्रांनो, विक्रय कला म्हणजे नुसती वस्तूंची देवाणघेवाण नव्हे. विक्रय कलेत सर्व प्रकारच्या, सर्व आकाराच्या व विविध गुणधर्माच्या वस्तू विक्री करण्याचा समावेश होतो. तसेच निरनिराळ्या प्रकारची संपत्ती, घरे, जमिनी, बंगले, यंत्रसामग्री, चैनीच्या वस्तू, दुर्मिळ वस्तू, कंपन्यांचे भाग, प्रतिभूती, मासे, जनावरे इत्यादींबाबतच्या सर्व व्यवहारांचा समावेश हा विक्रय कलेमध्ये केला जातो. यानंतर आता पुढचा व्याप्तीचा घटक बघूया. तो म्हणजे बाजारपेठेत कोणत्याही आकाराची वा स्वरूपाची वस्तू असो, ती चल किंवा अचल असो, तिची विक्री कार्यक्षमपणे करण्यासाठी विक्रय कलेचाच वापर केला जातो. विक्रय कलेचा उपयोग नाशवंत व टिकाऊ या दोन्ही वस्तूंच्या विक्रीसाठी केला जातो. तसेच कोणत्याही गुणवैशिष्ट्यांची वस्तू असो, त्या वस्तूंच्या विक्रीसाठी विक्रय कलेचा वापर केला जातो. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वसाधारणपणे विविध वस्तूंची विक्री करताना असे आढळून येते की प्रत्येक वस्तूच्या बाबतीत विक्रय क्रिया पूर्ण होण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागतो. उदाहरणार्थ, जीवनोपयोगी वस्तूंची विक्री ताबडतोब होते, परंतु औद्योगिक वस्तू किंवा कच्चा माल आणि यंत्रसामग्री यांसारख्या वस्तूंची विक्री क्रिया पूर्ण होण्यास बराच कालावधी लागतो. जमिनी, घरे, बंगले यांसारख्या स्थावर मालमत्तेची विक्री करताना वस्तूंच्या ताब्याबरोबरच मालकी हक्कही लक्षात घ्यावा लागतो. उत्पादित मालाची विक्री करताना विक्रीसाठी विविध प्रयत्न करावे लागतात. यानंतर पुढचा मुद्दा बघूया व्याप्तीचा, तो म्हणजे मालाला देशी व
विदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून जाहिरातीच्या विविध माध्यमांचा उपयोग करावा लागतो. संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधून ग्राहकांच्या मनात वस्तू विकत घेण्याविषयी भावना जागृत करण्यासाठी वस्तूची आकर्षक सजावट व मांडणी करावी लागते. स्पर्धक उत्पादकाचे विक्रीचे तंत्र अभ्यासावे लागतात. या सर्व विक्रय क्रियांचा समावेश हा विक्रय कलेमध्ये केला जातो. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विक्रय कलेसाठी विक्रय वस्तू ही दृश्य म्हणजे व्हिजिबल असली पाहिजे असे नाही. विक्रय कला म्हणजे एखाद्या मूर्त व अमूर्त गोष्टीची विक्री शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी या संबंधीची एक नियमावलीच असते. साहजिकच अमूर्त वस्तूची विक्री सुद्धा विक्रय व्यवसायात समाविष्ट केली जाते. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विक्रय कलेत अमूर्त स्वरूपाच्या सेवांची विक्री केली जाते. बँका, विमा, वाहतुकीची साधने, कार्यालये, दवाखान्यात कार्य करणारे असंख्य कर्मचारी प्रत्यक्षात मालाची देवाणघेवाण करीत नसले तरी आपल्या सेवेची विक्री करीत असतात. अशा प्रकारे डॉक्टर, वकील, शिक्षक, गायक, बँक व्यवस्थापक, नट, संगीतकार, एजंट, दलाल इत्यादी विक्रेते या संज्ञेस पात्र ठरतात. मित्रांनो, विक्रय कलेत मानवी जीवनाच्या दैनंदिन क्रियांचाही समावेश केला जातो. त्यामुळे विक्रय कलेच्या व्याप्तीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यानंतर पुढचा मुद्दा बघूया तो म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात स्पर्धा आहे त्या प्रत्येक क्षेत्रात विक्रय कलेचा वापर हा अपरिहार्य दिसून येतो. मित्रांनो, ग्राहकाला वस्तू विकणे व त्याला जास्त समाधान मिळवून देणे हा विक्रय कलेचा अंतिम हेतू मानला जातो. विक्रेता हा जसा आपल्या मालकाचा नोकर असतो तसा तो ग्राहकाचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शकही असतो. ग्राहकांना वस्तूच्या खरेदीबाबत मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम त्याला करावे लागते. तसेच व्यवसाय संघटनेच्या धोरणाप्रमाणे कार्य करून जास्तीत जास्त विक्री करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागतो. ग्राहकाचा मित्र व व्यवसायाचा प्रतिनिधी या दोन्ही भूमिका त्यास पार पाडाव्या लागतात. आणि शेवटचा व्याप्तीचा मुद्दा आहे तो म्हणजे आधुनिक व्यवसाय संकल्पनेत विक्रय व्यवसायाचे क्षेत्र दिवसेंदिवस व्यापक होत असून त्याची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढत आहे. विक्रय पद्धती, विक्रय व्यवस्थापन आणि संपूर्ण विक्रय प्रक्रियांमध्ये समन्वय राखण्यासाठी आखाव्या लागणाऱ्या विविध योजना, विक्रेत्यांवरील नियंत्रण आणि विक्रय वृद्धीच्या अनेकविध योजना या सर्वांचा समावेश विक्रय कलेत केला जातो. यानंतर आता आपण विक्रय कलेची आधुनिक संकल्पना बघणार आहोत. मित्रांनो, पारंपरिक विक्रय कलेमध्ये विक्री करणे ही एक कला होती. ते एक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून बघितले जाते. आजच्या युगात विक्रय कला अतिशय व्यावसायिक पद्धतीने पार पाडली जाते. तसेच आधुनिक संकल्पनेत वस्तू व सेवांची गरज निर्माण केली जाते आणि ग्राहकांना त्याचे प्रशिक्षण, माहिती अथवा ज्ञान दिले जाते. त्यानंतर वस्तू अथवा सेवेची विक्री केली जाते. मित्रांनो, पारंपरिक विक्रय कलेत वस्तूची किंमत बदलती असते. तसेच तेथे विक्रय कलेची कामे अतिशय कमी होती. आज विक्रय कलेची कामे वाढलेली दिसून येतात. व्यावसायिक ज्ञान, स्थिर किंमत, बाजारपेठेचा अंदाज असे सर्वच मुद्दे विचारात घेतले जातात. ग्राहकांची गरज विचारात घेऊन नव्हे तर ग्राहकांची गरज निर्माण करण्याकडे आधुनिक विक्रय कलेचा भर असतो. आधुनिक विक्रय कलेत विक्रेता विक्रय कला एक पेशा म्हणून स्वीकारतो. तसेच तो जाहिरातीवर विसंबून राहतो. तसेच विक्रीनंतरच्या सेवांकडे जास्त लक्ष देतो. मित्रांनो, आधुनिक विक्रय कलेत अलीकडे संगणक, इंटरनेट या बाबींचा वापर होताना दिसून येतो. इथेच थांबूया. धन्यवाद.